बुलेटिनची सुरुवातच आपण राजकीय क्षेत्रातल्या ब्रेकिंग बातमीने करतोय। भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी नाव अद्यापही जाहीर करण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे आरएसएस प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती आता समोर आली आहे। विधानसभेमध्ये 132 जागा जिंकूनही भाजपकडून अद्याप मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये। इतकं मोठं बहुमत असूनही देवेंद्र फडणवीसांचं नाव जाहीर करण्यास उशीर का केला जातोय असा सवाल संघाकडून विचारण्यात आलाय। सीएम पदावरून उठवणाऱ्या वावड्या आणि इतरांच्या नावांमुळे संघ केंद्रीय नेतृत्वावर प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होते। तर हे मोठं वृत्त हाती आलेलं आहे। अजूनही मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर झालेलं नाहीये, त्यामुळे संघ कुठेतरी नाराज असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे। सूत्रांकडून याबाबत माहिती हाती येतेय। एवढं मोठं घवघवीत यश मिळूनही बहुमत असूनही अजून का निवड होत नाहीये याबाबत मोठ्या प्रमाणात संघ जे आहे ते नाराज असल्याचं कळतंय। याच बाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून। उदय, खरं तर संघ जे आहे ते आपल्या कामाचा वार्षिक आढावा घेत असतो आणि या आढाव्यानंतर काय बदल कार्यपद्धतीत केले पाहिजे हा प्रयत्न जो आहे तो संघाचा असतो आणि साधारणतः 6 महिन्यानंतर प्रांतवार जे आहेत संघाच्या बैठकी होत असतात आणि अशीच एक बैठक सध्या कालपासून विदर्भ प्रांताची वाशिम मध्ये सुरू आहे। काल आणि आज म्हणजे असे 2 दिवस ही बैठक असून गेल्या निवडणुकीमध्ये जे आहे तो फीडबॅक काय होता जनतेचा तो घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो। संघाचे विदर्भातले 200 प्रचारक जे आहेत या बैठकीमध्ये सध्या सहभागी झालेले आहेत, कारण आपण पाहिलं होतं की विधानसभा निवडणुकीमध्ये संघानं घरोघरी जाऊन जे आहे ते 100% आणि हिंदू विचारांच्या पक्षाला मतदान करण्याचं आव्हान जे आहे ते करण्यात आलं होतं आणि या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं तो कटेंगे एक है तो सेफ है वोट जिहाद सारखे मुद्दे जे आहेत ते चर्चेला आले होते। त्यामुळे हे मुद्दे जनतेला पटले होते का आणि ज्या पद्धतीने विदर्भामध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे त्या यशामध्ये या नाऱ्याचा काय मुद्दा होता आणि संघ स्वयंसेवकांनी जे काही काम केलं त्याचा सगळा फीडबॅक जो आहे तो या बैठकीच्या निमित्तानं घेतला जातोय आणि हा फीडबॅक इथून पुढे संघाच्या ज्या वार्षिक बैठका होत्या त्या वार्षिक बैठकांच्या निमित्तानं राष्ट्रीय नेत्यांकडे सोपविला जाणार आहे। त्यामुळे प्रामुख्यानं विदर्भामध्ये सेफ है एक है तो सेफ है कटेंगे तो बटेंगे आणि कुठले मुद्दे होते जे प्रभावी राहिले हे मुद्दे जे आहेत ते संघ नेतृत्वापर्यंत पोहोचविले जाईल आणि पुढे संघटन महामंत्र्यांकडून हा अहवाल जो आहे तो भाजपकडे पोहोचविला जाईल। त्यामुळे पुढचे 5 वर्ष काम करताना भाजपनं कुठल्या मुद्द्यांना हात घातला पाहिजे आणि संघासोबत कसा समन्वय ठेवला जाईल या निमित्तानं ही बैठक जी आहे ती अतिशय महत्वाची आहे। आज संध्याकाळी जे आहे ते या बैठकीचा समारोप होईल आणि विदर्भ प्रांताचे प्रमुख संघनेते आणि 200 प्रचारक या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे भाजपच्या दृष्टीने आणि संघ परिवारच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ही बैठक आहे असं म्हणावं लागेल। जी नक्कीच याकडे लक्ष असेल, यावर काय प्रतिक्रिया येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।